हॅलो. आज मी थोडंसं बोलणार आहे व्हीव्हीएम एक्झामच्या बद्दल. हे बोलत असताना थोडंसं प्रेझेंटेशनची मदत घेणार आहे. सो तसं या परीक्षेचं नाव आहे विद्यार्थी विज्ञान मंथन. प्रसिद्ध आहे व्हीव्हीएम या नावाने. नेमकं काय होतं याच्या परीक्षेमध्ये आणि कशासाठी म्हणून मी हे व्हिडिओ करतोय ते आता बघू. एक्झाम देत असतानाच आपल्यामध्ये काही स्किल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. याचं कारण असं असतं की आपण सगळेच जण, आपल्याला माहिती आहे की काहीही असलं तरी सुद्धा परीक्षा म्हणल्यानंतर आपण एक वेगळंच महत्त्व द्यायला सुरुवात करतो. त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. हे इन्फॉर्मेशन जी काही आहे, ज्याच्यामध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन विज्ञानाला काय आहे याच्यावरती अवलंबून असते, आणि शांतीस्वरूप भटनागर यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. युज्युअल स्कूल कोर्स तर असतोच, पण सिनियर मध्ये तुम्ही जर का असाल तर ते 11वी पर्यंतच असतं. ज्युनियर मध्ये असाल तर 8वी पर्यंतच असतं. सम लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ऍडिशनल रिडिंग खूप इसेन्शियल आहे जर का तुम्ही सिनियर लेवल देत असाल तर, कारण की तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं जवळपास एक 11वी पर्यंतच सगळं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. पण तुम्ही जोपर्यंत याचा सेक्शन ए याच्यामध्ये 50% मार्क्स मिळवत नाही, तोपर्यंत तुमचा बी सेक्शन चेकच केला जात नाही. काय आहे सेक्शन ए मध्ये? तर भारताचं सायन्स मधलं कॉन्ट्रीब्युशन, शांतीस्वरूप भटनागर यांच्याबद्दलचे प्रश्न 20-20, आणि 10 प्रश्न हे लॉजिकल रिझनिंग वरचे. स्टेट लेवल कॅम्प मध्ये जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, त्या याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रायटिंग, प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन, म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप आवश्यक आहेत, या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी मिळतात. रोल प्ले, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल परफॉर्मिंग स्किल. एरवी आपण जे काही प्रॅक्टिकल करत असतो शाळेमध्ये, ते एखाद्या पोपटासारखं करतो. म्हणजे एक टेस्ट ट्यूब घ्या, त्याच्यामध्ये ए सोल्युशन टाका, त्याच्यात बी सोल्युशन टाका, हा कलर चेंज होईल, हे अशा तऱ्हेचं होईल, हा रे इथून येईल, इतका चेंज होईल. हे एक्सपेरिमेंट डिझाईन करणं नाही होत. इथे तुम्हाला त्या गोष्टी थोड्याशा मिळू शकतात. प्रिपरेशनच्या दरम्यान तुम्हाला काही अवॉर्ड्स माझ्या मताने मिळतात. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याबरोबर जे स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं ते अतिशय चांगल्या आणि उच्च दर्जाचं आहे. याच्यामध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन काय काय आहे विज्ञानाला याच्याबद्दलची माहिती आहे. नॉट जस्ट विज्ञान बट टेक्नॉलॉजी ऑल्सो, विज्ञान आणि तंत्रज्ञान. माझं तर म्हणणं हे आहे की हे स्टडी मटेरियल मिळणं म्हणजेच आपल्या आजकालच्या भाषेनुसार ₹200 वसूल झाले. यार ये बहुत अच्छा लगता है ये सुन के कि इसरो ने एक रिकॉर्ड था, एक ही प्रोजेक्ट में, एक ही प्रोपोगेशन में 37 सैटेलाइट्स प्लान करने के लिए। ये रशियंस का था। इसको तोड़ा गया इसरो की तरफ से। एक थ्रो में कितने सैटेलाइट उसने प्लान किए? सो दे वेर 114। खूप मोठा गॅप झाला ना यार. याच्याच सारखं पुन्हा आणखीन याच्यामध्ये आपल्याला हेही माहिती होतं की आर्यभट्ट नावाचा आपला जो काही खगोलशास्त्रज्ञ होता, त्यांनी साइन सिरीज डिझाईन केलेली होती. त्यांनी पायची प्रिसाइज व्हॅल्यू काढलेली होती. केपलरनी जो काही शोध लावला होता, त्या शोधाच्या कितीतरी आधी आर्यभट्टांनी ग्रहण केव्हा लागेल आणि कसं लागेल याच्याबद्दलचं सगळं कॅल्क्युलेशन केलेलं होतं. जस्ट थिंक ऑफ इट. इट मेक्स अस प्राऊड यार. हे जे प्राऊड फिलिंग आहे ना, हेच त्या याच्यामध्ये वसूल होऊन जातं. बरं, हे एवढंच नाही.
तर त्या ठिकाणी दिलेले रेफरन्सेस सगळे पूर्ण सध्याच्या मॉडर्न याचे आहेत. म्हणजे ह्या अशा तऱ्हेचा हे पण नाही आहे की नाही नाही ते संजय म्हणजे आमच्याकडचं टीव्ही आणि ब्रह्मास्त्र म्हणजे ॲटम बॉम्ब. इट इज नॉट ऑफ दॅट सॉर्स. एव्हरीवेअर यू आर हॅव्हिंग द प्रूफ. म्हणजे सुश्रुताचार्यांनी प्लास्टिक सर्जरी किंवा कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं याच्याबद्दलची माहिती एका लंडनच्या जर्नलमध्ये सुद्धा आलेली आहे. त्याचा रेफरन्स दिला जातो. भारतामध्ये कोणते कोणते हत्यारं त्यावेळेला सर्जरीसाठी वापरले जात होते याच्यासाठी दिलेला फोटो हा लंडनच्या म्युझियमचा आहे. ब्रह्मगुप्तानी बरंच आधी ग्रॅव्हिटेशन नावाचं हे शोधून काढलं होतं. हे विकिपीडियामध्ये आहे. हे आपल्याला तिथे दिसून येतं. ही अशा तऱ्हेची खूप माहिती. केमिस्ट्री इंडियाचं किती प्रगत होतं, मटेरियलॉजी किती प्रगत होती, मॅथमॅटिक्स किती प्रगत होतं, एन्व्हायरमेंटलच्या बद्दलचं अलाईन हे किती हे होतं, मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज होतं. या सगळ्याचे प्रूफ्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. मेकॅलो साहेबांनी जे काही आमच्यावरती एज्युकेशन सिस्टीम लादली त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांची एक खूप मोठी कल्पना करून दिली की तुमच्याकडे विज्ञान नावाची गोष्ट माहितीच नव्हती. तुम्ही आपले फक्त साप नाचवत होते, गारुडी फिरत होते, सती म्हणून तुम्ही लोकांना पोरींना जाळत होते. विज्ञान नावाची गोष्ट तुमच्याकडे अस्तित्वातच नव्हती. हा जो काही एक भ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी हे फार सुंदर परीक्षा आहे. आणि माझी वैयक्तिक अशी विनंती राहील की ही त्या कारणासाठी म्हणून सगळ्यांनी द्यायला पाहिजे. तसं हे पुस्तक घेऊनही तुम्ही वाचू शकता. बट द प्रॉब्लेम इज दिस दॅट अनलेस अँड अंटिल देर इज अ एक्झाम वी डोंट स्टडी प्रॉपरली. एनिवे, याच्यासोबत हे सगळं काही याच्यामध्ये आत्ता बोलणं झालेलंच आहे. इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड अदर डेव्हलपमेंट्स याच्याबद्दल तर माहिती आहेच. अलॉंग विथ दिस भटनागर एक असा केमिस्ट्रीचा सायंटिस्ट की तो रॉयल सोसायटी ऑफ सायन्स लंडनच्या याच्यामध्ये पहिला केमिस्ट्रीचा माणूस की ज्याला फेलोशिप मिळाली एशियामधून पहिला. आणि या माणसांनी भारताच्या विज्ञानाच्या साठी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ज्याच्यामुळे भारताचं सायन्स डेव्हलप झालं. या सगळ्या गोष्टी माहिती होणं हेच मुळी माझ्या मताने अवॉर्ड आहे. बट इन ॲडिशन टू दिस, हे पुस्तक वाचत असताना शांती स्वरूप भटनागरांचं त्यांनी काही त्या ठिकाणी फोटोज दिलेले आहेत. मी हा फोटो पाहिला नव्हता आधी, जो मी आत्ता दाखवतोय. मी तर हा फोटो पाहूनच थ्रिल झालेलो आहे. फोटो इज समथिंग लाईक दिस. सगळ्यात डाव्या हाताला जे आहेत ते शांती स्वरूप भटनागर, डॉक्टर होमी भाभा, सी व्ही रमण, आणि जे इकडे आणखीन बाजूला आहेत हे अर्थातच विक्रम साराभाई. चारही जायंट्स एकाच फोटोमध्ये. एक अंगावरती शहारा येतोय. सो फॉर गेटिंग दिस एक्सपिरियन्सेस ट्राय टू अपियर फॉर दिस एक्झाम. इन ॲडिशन टू दिस, विनर्ससाठी नेहमीच काही स्पेशल हे असतातच. 20 रँकर्स प्रत्येक क्लासमधून काढल्या जातात. ते स्टेट लेवलच्या कॅम्पसाठी सिलेक्ट होतात. तिथे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन होतं आणि त्या याच्यानुसार तिथे ऍक्टिव्हिटीज असतात, बऱ्याच ऑब्झर्वेशन करायचे असतात, अनालिसिस करायचं असतं, सिच्युएशनल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी त्यांना डेव्हलप करायची असते. या सगळ्या डेव्हलपमेंट होतात. 2 दिवसाचा कॅम्प असतो. जाण्या येण्याचा खर्च दिला जात नाही, पण या ठिकाणी तुम्हाला राहण्याचं सगळं पूर्ण व्यवस्था केल्या जाते. मुवमेंटो आणि सर्टिफिकेट तर मिळतच प्रत्येकाला. परंतु जे पहिले 3 जण असतात प्रत्येक वर्गामधून पहिल्या, म्हणजे 9वीतून 3 जण, 10वीतून 3 जण, 11वीतून 3 जण, 8वीतून 3 जण, 7वीतून 3 जण, 6वीतून 3 जण, अशा तऱ्हेचे एव्हरी फर्स्ट सेकंड थर्ड गेट्स 5,000, 3,000, 2,000 फॉर इच क्लास. याच्यानंतर पुढे गेले
स्टेट कॅम्प मधून नॅशनल कॅम्पला सिलेक्ट झाले, त्याच्यासाठी 12 स्टुडंट्स असतात प्रत्येक स्टेट मधून. नो कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, 2 फ्रॉम एव्हरी क्लास. हे सिलेक्ट होतात नॅशनल कॅम्पसाठी, ज्या ठिकाणी त्यांना प्रेझेंटेशन्स, ऍक्टिव्हिटीज टू टेस्ट द सायंटिफिक अंडरस्टँडिंग, ॲबिलिटी टू थिंक आउट ऑफ द बॉक्स, लीडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न केला जातो. आणि हे सगळं काही फार मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये चालतं. मोमेंटो सर्टिफिकेट पार्टिसिपेशन, देर विल बी अ कॅश प्राइज ऑफ 25,000, 15,000 आणि 10,000 फॉर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड फ्रॉम एव्हरी क्लास. अंदाज करा या ठिकाणी किती चांगलं आपल्याला चान्सेस आहेत विन करायचे. हे नुसतं इथे थांबत नाही. सृजन आणि भास्कर हे 2 अवॉर्ड्स आणखीन ऍडिशनल आहेत. थोडं डिटेल पाहू त्याच्याबद्दल. सृजन इंटर्नशिप आणि मेंटरशिप प्रोग्राम याच्यामध्ये असं आहे की साधारणतः 1 ते 3 आठवड्याचा एक ट्रेनिंग कम इंटर्नशिप प्रोग्राम राहील. तो खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये राहील, म्हणजे DRDO, इस्रो, CSIR, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, अशा तऱ्हेचे मोठे इन्स्टिट्यूट जे आहेत त्या ठिकाणी हे राहतील कॅम्प्स किंवा इंटर्नशिप प्रोग्राम. त्यांना काही प्रोजेक्ट असाइन केले जातील सृजन प्रोग्राममध्ये. आणि भास्कर स्कॉलरशिप त्यांना मिळेल, जी की 2,000 रुपये पर मंथ असेल. दर 3 महिन्यानंतर त्यांना 6,000 रुपये दिले जातील. पण याच्यासाठी यांनी हा प्रोग्राम नीटपणे केला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की विद्यार्थ्याला त्याला मिळणाऱ्या प्राईजच्या साठी एक काहीतरी आपण देणं लागतो याची जाणीव होईल. स्कूल गोईंग किंवा ज्युनियर कॉलेज गोईंग स्टुडंटला जर का DRDO, इस्रो, CSIR किंवा BRC अशा तऱ्हेच्या प्रचंड संशोधन होत असलेल्या ठिकाणी 1 आठवडा किंवा 3 आठवडे राहायला मिळत असेल, तर मी म्हणतो हाच तर किती मोठा अवॉर्ड आहे हो. इन ॲडिशन टू दॅट 2,000 रुपीज पर मंथ, आणि ते 15,000 वगैरे ते तर आहेतच प्लस प्लस पुन्हा. सो इट्स वंडरफुल, डेफिनेटली वंडरफुल. ओके, नेक्स्ट स्टेप काय करावी लागेल? एक तर तुमच्या शाळेतर्फे किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल पण. स्कूलनी केलं तर एवढंच होतं की यू कॅन गेट अ बेनिफिट ऑफ 30 रुपीज, बट यू विल हॅव टू व्हिजिट दिस साईट. तुमच्या शाळेकडून हे करायचं असलं तर शाळेला त्या ठिकाणी एनरोल करावं लागतं स्वतःला, आणि मग शाळेकडून तुमची एंट्री येऊ शकते किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल एंट्री देऊ शकता. स्कूलचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 170 रुपये प्लस 30 रुपये. 30 रुपये शाळा स्वतःला ठेवू शकते आणि 170 रुपये हे स्वतःला ठेवू शकते. म्हणजे बाकी सगळा जो काही त्यांना त्रास करावा लागतो, तुमचे ईमेल करावे लागते, सगळं पूर्ण रजिस्ट्रेशन करावं लागतं, हे बऱ्यापैकी त्रासदायक असतं. और अदरवाइज यू कॅन डू इट इंडिव्हिज्युअली बाय पेइंग 200 रुपीज. 200 रुपये हे आजच्या काळामध्ये फार मोठा अमाऊंट नाही आहे. अगदी एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याची इच्छा आहे की नाही सर मला हे करायचंच आहे पण माझ्या आई वडिलांचं शक्य नाही आहे, ते सर्टनली कॅन कॉन्टॅक्ट मी अँड हिज फी विल बी पेड बाय मी और माय फ्रेंड्स. डोंट वरी अबाउट इट. परंतु जे काही याच्यामध्ये पुढचे फायदे आहेत त्या दृष्टीने ही फी फारच निग्लिजिबल आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती लागलीच तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड येतं. मी स्वतः हे करून पाहिलं आणि हे आलेलं आहे. त्याच्यानंतर लागलीच तुम्हाला स्टडी मटेरियल डाउनलोड करता येतं. त्याच्यासाठी बरेचसे लँग्वेजेस आहेत. नीड टू नो अबाउट द वर्क ऑफ शांतीस्वरूप भटनागर, एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून हे खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. व्हॉट एल्स? नाव register yourself, start using material. माझ्या मताने तर एका बैठकीत वाचून व्हायला पाहिजे, इतकं इंटरेस्टिंग आहेच ते निश्चितपणे. वाचता वाचता थोड्याशा नोट्स काढायची सवय ठेवा. तेच सगळं काही येणार आहे. आणि तो पेपर चेक झाला आणि त्याच्यात 50% असतील तरच पुढचा पेपर तयार होईल, चेक केला जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेच्या याच्यामध्ये पहिल्या नंबरचे विद्यार्थी आहात, तुम्ही खूप हुशार आहात,
तुमचं 11वी पर्यंतच सगळं झालेलं आहे. अहो पण तो पेपर चेक तर व्हायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा सेक्शन ए तेव्हाच चेक होईल, तेव्हाच फुलफिल होईल, जेव्हा यू गेट 50% इन दॅट, विच विल बी बेस्ड ऑन 20 मार्क्स ऑन द information about Indian contribution, 20 marks on Shanti Swarup Bhatnagar, and 10 marks on logical reasoning. If you wish, we will meet again. काही थोड्याशा गोष्टी याच्याबद्दलच्या, त्याच्यानंतर भटनागर सरांच्या बद्दलच्या माहिती काही इंटरेस्टिंग फॉर्मॅटमध्ये जर का सांगितल्या गेल्या तर लक्षात राहायला सोपं जातं. आणि तुमच्या एज्युकेशनल मॅटर बद्दल, कारण की बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या 11वी मधल्या आहेत, त्या 9वी 10वी मध्ये आपल्याला माहिती नसतात. आणि त्यांच्याबद्दल जर काही थोडीशी मदत केली एखाद्या टीचरनी तर इट मे बी युजफुल. सो वी हॅव डिसाइडेड दॅट वी विल हेल्प फॉर दॅट दिस इयर, अँड यू कॅन मीट अस अगेन. Else is obviously thanks. So register yourself, go for VBM. या ठिकाणी मी मीटिंग थांबवतोय. तुम्ही सगळ्यांनी हे करावं अशी माझी इच्छा राहील.